केला हा खेळाडू बोनस अटेम्प्ट केला, याने पहिल्याच चढाईवर बोनस प्राप्त केलाय, बोनस गुण प्राप्त केला आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर म्हणून आधार संघाकडून राज आरकर 7 नंबर जर्सी प्रदान केला हा खेळाडू राज आरकर. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न अयशस्वीरित्या ही चढाई रिक्त त्या परमाणामध्ये परतलेला आहे. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न कॅलिस्टरचा आपण संघासाठी तर एक गुण पहिल्या चढाईवर प्राप्त करून दिला होता आणि आता मात्र रिक्त हत्या परत आपल्या प्राणामध्ये परतला आहे. प्रत्युत्तर म्हणून 7 नंबर जर्सी प्रदान केला हा खेळाडू आधार संघाकडून परत आपल्या संघासाठी कुठे गुणांची भर करावी लागेल या खेळाडूला. खुऱ्या संघामध्ये आपण पाहतोय ठॅरेल सारखा देखील एक खेळाडू आहे जो की डुअल रेड साठी स्पेशलिस्ट आहे. लागले ना बघा पुन्हा राज आरकर मैदानामध्ये डुअल डाय रेड साठी मैदानात दाखल झालाय आणि या चढाईवर पॉइंट मिळवणं गरजेचं आहे हे त्याला देखील माहिती आहे. आणि 2 गुणाची महत्वपूर्ण रेड दोन गुणाची भर आपल्या संघासाठी मिळवून दिले आतापर्यंत. या 2 गुणाने आपल्या संघास देखील श्रीगणेशा केलेला आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ खारमजगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र दिनानिमित्त मुरुड तालुका मर्यादित भव्य कबड्डी स्पर्धा 2025 गुरुवार दिनांक 1/5/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता सुरू होतील. आणि इथे मैदानामध्ये डॅरेल आला होता आणि डॅरेलला देखील कव्हर झाले. पुन्हा मेडिकल टाइम आउट आधार संघाकडून आपण पाहतोय जे खारमजगाव संघाने जे सामने आयोजित केले ते 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने प्रथम क्रमांकासाठी 11,000 रुपये व आकर्षक चषक राहणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी 7,000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकासाठी 4,000 व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक कांबळे कुणाल कांबळे विवांत भंडारी, ठिकाण खारमजगाव होळीचे मैदान. ज्या संघाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी हर्षद कांबळे, कुणाल कांबळे तसेच विवांत भंडारी यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. पुण्याला कॅलिस्टर कोरे संघाकडून चढाई करतो वारंवार. इथे बोनसचा प्रयत्न होता परंतु खेळाडू वारंवार चुकी करतात. पुण्याच्या मैदानामध्ये राज आरकर डू ऑर डाय स्पेशलिस्ट आधार संघाकडून वारंवार चढाई करतोय. मैदानामध्ये क्लास खेळ दाखवला जातोय आधार संघाकडून. आतापर्यंत आपल्याला वाटलं होतं कुठेतरी मैदानात ज्यावेळी संघ हजर झाला होता आणि त्यावेळी संघ हजर झाला ते कुठेतरी नवीन चेहरे पाहायला मिळाले होते परंतु इथे मैदानामध्ये अप्रतिम पकड अप्रतिम चढाई देखील पाहायला मिळतात. कारण का प्रॅक्टिस एवढीच महत्वाची असते आणि प्रॅक्टिस मैदानामध्ये दाखवून दिले. आधार संघाने पुन्हा एकदा राज आरकर वारंवार चढाई करतोय, वारंवार आपल्या संघासाठी गुणांची भर करतोय. इथे सुरुवात मात्र केली होती कोरले संघाने 2 गुणांनी परंतु त्यानंतर 2 गुणांनी पिछाडीवर सुद्धा आहे कोरले संघ. चांगली कामगिरी मैदानामध्ये
करताना पाहायला मिळतात. आज देखील कोरले संघाचा संतगतीने सामना चालू आहे. कारण का आपण पाहिलं तर ताकदीचं प्रदर्शन, शक्ती प्रदर्शन काय असतं ते कोरले संघ चांगलं दाखवून देतं. परंतु इथे जरी खेळाडू आधार संघाचे लहानगी दिसत असले तरी देखील खेळ मात्र चांगला केलाय. या चंद्रवनाथ सामना सिद्धिविनायक नांदगाव आणि रायवाडी दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयारायचंय. सिद्धिविनायक नांदगाव विरुद्ध रायवाडी. आपण पाहिलं की मागच्या सामन्यामध्ये श्री गणेश आधार संघ विजयी झाला होता आणि त्याचं नेतृत्व केलं होतं आराध्य संकेत पाटील यांनी. आपण पाहतोय गुरुमावली आधार संघ मैदानात खेळ करत आहे, परंतु संकेत पाटील मागून त्यांना कानमंत्र देत असताना कारण की त्यांच्याच नेतृत्वाखाली संघ हा तयार झालेला आहे. नवनवीन हा खेळाडूंचा हा संघ गुरुमावली आधार संघ राज आरकर वारंवार चढाया करतोय आणि इथे त्याला माहिती देखील आहे कशा प्रकारचा खेळ करायचा आहे, कारण आपला संघ गाडीवर आहे. ज्वेलिया सुवर्ण संधी 1-2 गडी बाद करा आणि हॉटेल साई माऊलीचे मालक संदीप केंद्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. एक अनुभवी असा खेळाडू, अनुभव चांगला, चांगली शरीरष्टी लाभलेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. 5-3 ज्वेल चांगला अनुभव. तसेच गुरुकृपा गुरुमावळी मजगाव संघाकडे सुद्धा अनुभवी असे खेळाडू आहेत. सॉरी आधार 3-1 अशी लढत. संयमी विचार खेळपट्टीवर खेळाडू एक विचारमत अशी खेळी करत आहे. पण सध्या तरी आधार संघाच्या बाजूने आहे, परंतु कोरले संघाकडे बलाढ्य असे खेळाडू आहेत. पाहूया कोरली संघाचा उंच बांध्याचा खेळाडू उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई, पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न. आपला अनुभव कितपर्यंत याला यश मिळवून देतोय. गचाळ अशी पकड आधार संघाची, काही ताळमेळ मिळालेला नाही आणि 4-5 अटीतटीचा सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत राहील. या कार्यक्रमासाठी अनुभवाचे पंच, प्रेक्षक वर्ग, लाईनमॅन, गुणलेखक, समालोचन, आयोजनक आणि नियोजन करणारे सगळे काही चांगल्या प्रकारे लाभलेले आहेत. खरं तर आलेल्या सर्व संघांचं चांगल्या प्रकारे या कार्यक्रमासाठी सहकार्य आहे. आधार संघाकडून 7 नंबरचा खेळाडू पाहूया, हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न आणि रिक्त हस्ती प्रांगणात परततोय. 1 गडी बाद केलेला, सॉरी आउट बाद झालेला आहे. टाइम आउट. 0-0. मित्र, विद्युत खांबाला स्पर्श करता आमची नजर समालोचन करताना चारही बाजूला असते. तुमचं सहकार्य निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढेल. अनुभवाचे समालोचक लाभलेले सुनीलजी केंद्रे आमचे मोठे बंधू, तसेच आमचे मित्र आतिश पावशे पुढे समालोचन करतील. पावशे मैदानामध्ये डेरेल आणि हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालेला आहे. आपण पाहिलं तर डेरेलकडे जी शरीरयष्टी आहे त्या ताकदीच्या प्रदर्शनावर आपण डू ऑर डाय स्पेशालिस्ट म्हणून कोरले संघाकडून डेरेलला पाहतो. पण इथे संघाला गरज होती, इथे पॉइंट देखील मिळवला आहे. आता मात्र कोरले संघाची गुणाची आघाडी झालेली आहे. हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार रिक्त हस्त्या परततो या मैदानामध्ये. आणि आता कुठेतरी मध्यंतर नंतर खेळ दाखवणं गरजेचं होतं आणि ते खेळ आपण पाहतोय डेरेलच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर जेव्हा सामना चालू झाला होता डेरेलने रेड केली नव्हती, परंतु मध्यंतर नंतर डेरेलने सुरुवात केली आहे. चालू सामना संपताच होणारा सामना सिद्धिविनायक नांदगाव विरुद्ध रायवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपल्या संघासमोर हजर राहायचं आहे.
बघा 4 गुणांची ही रेड चढाई होती डेरेलियाची. आणि कुठेतरी वन साइड सामना घेण्याचा प्रयत्न देखील चालला आहे डेरेलियाचा. सामना संपायला शेवटचे 5 मिनिटं पंचांनी अनाऊन्स केलेले आहेत. आपण पाहतोय पुन्हा एकदा राज आरकर याला मैदानामध्ये हाताने गट टिपण्याचा प्रयत्न झाला राज आरकर याचा. कॅलिस्टरला कुठेतरी सांगितलं असेल डेरेलियाने, तू आता थांब, आता मी माझं काम करतो. गुण शिकण्याचा प्रयत्न. आता मैदानामध्ये वारंवार चढाईवर आपण पाहतोय डेरेलियाला, कारण का पहिलीच चढाई सक्सेस झाली होती आणि त्यानंतर जेवढ्या चढाया केल्या आणि त्या देखील सक्सेसरित्या पार पाडल्या होत्या. डेरेलियाने गुण टिपण्याचा प्रयत्न. प्रत्येक चढाईवर पॉइंट प्राप्त करतो, प्रत्येक चढाईवर गुण प्राप्त करतो आपल्या संघासाठी डेरेल. आपण पाहतोय चढाईवर प्रणय वाडकर बोनस टिकण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चढाईवर बोनस देखील प्राप्त केलाय आपल्या संघासाठी. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटं. कॅलिस्टर आलाय आणि कॅलिस्टरला देखील इथे कव्हर झालेले आहे. मैदानामध्ये पकड झाली कॅलिस्टरला. प्रणय वाडकर अनुभवाचं गाठोडं कमी आहे, परंतु जिद्द आहे, चिकाटी आहे, मैदानामध्ये खेळ करतोय आणि कव्हर झाले. ग्लेन पुन्हा एकदा चालू असल्या सामना संपताच सुरू होणारा सामना सिद्धिविनायक नांदगाव विरुद्ध रायवाडी याची दोन्ही संघाकडे नोंदवायची आहे. गुणांची चढाई तिथे डेरेलियाने केली. सामना संपवायला शेवटचे 3 मिनिटं. आतापर्यंत जेवढे गुण आणले मध्यंतर नंतर तेवढे सर्व गुण हे डेरेलियाच्या खात्यामध्ये गेलेत. आता शक्ती प्रदर्शन का असतं मैदानात दाखवलंय. कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे आणि या चढाई बहादरला कंट्रोल झाला नाही आणि बाद झालाय राज आरकर. इथे मात्र 2-1 लढत असताना मैदानामध्ये कॅलिस्टर आलाय. कॅलिस्टरला माहिती आहे वेळ काढणं गरजेचं आहे, कारण का एका बाजूने सामना कुठेतरी कोर्ले संघाच्या बाजूने जात असताना सामना संपायला काही मिनिट काही सेकंद असताना मैदानामध्ये कॅलिस्टर अतिशय संत गतीने चढाई करत असताना 7 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू, आपण 7 नंबर हा शुभ मानला जातो आणि त्याच जास्तीत जास्त कबड्डी मैदानामध्ये 7 नंबरची जर्सी जास्त खेळाडू घातलेले पाहायला मिळतात. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या चढाई पार पडलेली आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये 3 खेळाडू झाले आधार संघाच्या परांगणामध्ये, परंतु इथे डेरेल आलाय. 18 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू कोर्ले संघाकडून अतिशय उत्कृष्ट असा गणवेश परिधान केलाय. कोर्ले संघाने आपल्या विभागामध्ये एक नावाजलेला हा संघ कोर्ले संघ, माउंट कार्मे कोर्ले संघ. चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. एक तास त्या परांगणामध्ये परतलाय. 10 गुणाची आघाडी आहे. फक्त चीनच्या भिंतीसारखा उभा राहिलाय मध्ये. खेळाडू येऊन फक्त आदळला आणि रिटर्न गेलाय. रेड असणार आहे तर रेड. लातांनी गडी मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, प्रयत्न यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आपण पाहिलं तर कोर्ले संघाकडून 2 चढाई बहादर पाहायला मिळाले. अर्थातच एका बाजूला डेरेल असेल तर एका बाजूला असणार आहे कॅलिस्टर. पहिल्या मध्यंतरपर्यंत कॅलिस्टर यांनी एक काळ गाजवला, परंतु त्यानंतर